तुती म्हणजेच मलबेरीची फळं बघितली की सगळेजण नॉस्टॅल्जिक होतात. उन्हाळा सुरू झाला की मलबेरीची फळं बाजारात विकायला यायला लागतात. मलबेरीचं ओरिजिन नक्की कुठे आहे हे सांगणं मुश्किल आहे. भारतात हिमालयाच्या पायथ्याच्या जंगलात आढळणारी लॉंग मलबेरी ही पक्की भारतीय जात आहे. आपल्या घरोघरी किंवा रस्त्याच्या कडेला दिसणारी तुतीची जात आपल्याकडे आली ती चीनमधून, तेही सुमारे 2000 वर्षांपूर्वी. या काळात सिल्कचं कमर्शियल प्रोडक्शन करायला सुरुवात झाली होती. त्याआधी भारतात वाईल्ड टसर सिल्क अस्तित्वात होतं याचे पुरावे आपल्याला हरप्पासारख्या साईट्समध्ये मिळाले आहेत. मलबेरी म्हणजेच तुती प्रसिद्ध आहे ती तिच्या पानांसाठी आणि आंबट गोड फळांसाठी. तुतीचे पानं रेशीम किड्यांचं मुख्य खाद्य आहे. त्यासाठी तुतीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तुतीला शहतूत, तुतू, पत्तू मरम अशी नावं आहेत. संस्कृतमध्ये त्याला तुतिका हे नाव आहे. मोरस अल्बा हे त्याचं बॉटनिकल नाव. तुतीची फळं कच्ची असताना पांढरी लाल दिसतात आणि पिकलेलं फळ काळं दिसतं. पिकलेले फळं गोड लागतात. याच्या फळांचा मेन सीझन मार्च ते मे आहे. पण ग्राफ्टेड झाड किंवा प्रॉपर कटिंग केल्याने तुतीला वर्षातून 2-3 वेळा बार येतो. तुतीची फळं पक्ष्यांची प्रचंड आवडती फळं आहेत. फळांच्या सीझनमध्ये आमच्या घरातल्या तुतीच्या झाडावर डझनभर कोकिळा बसलेल्या असतात. शिवाय ओरियल, बुलबुल, दयाळ, पोपट, मैना, तांबट यासारखे असंख्य पक्षी तुम्ही या झाडावर बघू शकता. आपल्याला मलबेरी खाण्याचे तर अनेक फायदे आहेतच. शिवाय वानरं आणि खारींना सुद्धा ही फळं प्रिय आहेत. लंगूर याचे पानं पण खातात. मलबेरीचं झाड घरात असल्याने सुंदर सिल्क महोत्सव पण आपल्याला बघायला मिळू शकतात. पशुपक्ष्यांसाठी हे झाड नक्कीच बागेत लावण्यासारखं आहे. मलबेरी खरं तर बेरी नसून त्याचं एक फळ म्हणजे अनेक फळांचा ग्रुप असतो. त्याची फुलं बिना पाकळ्यांची छोट्या पुंकीसरासारखी असतात, जी फळांवर येतात. तुतीच्या फळात अनेक बिया असतात, पण त्यांची उगवण क्षमता कमी असते. त्यातल्या त्यात पक्ष्यांच्या शिटेतल्या बिया थोड्याफार प्रमाणात उगवून येतात, पण बियांपेक्षा त्याच्या काड्यात जास्त लावल्या जातात. मलबेरीच्या अशा छोट्या डोळे म्हणजेच नोड असलेल्या काड्या लागतात. मी बरेच वेळा तुतीच्या फांद्या दुसऱ्या झाडांना आधार म्हणून वापरते, तेव्हा त्या सगळ्याच लागतात. इतक्या सहजतेनं त्याचं प्रोपोगेशन होतं. काड्या लावल्या की बरेच वेळा त्यांना पानांच्या आधी फळंच येतात. मलबेरीच्या खरं तर शेकडो व्हेरायटी डेव्हलप केलेल्या आहेत. काही मोठे वृक्ष होतात, पण त्यांना फळं लहान लागतात. ही व्हेरायटी आपण पक्ष्यांसाठी लावू शकतो. काही ड्वार्फ व्हेरायटी आहेत ज्यांचं झाड छोटं असतं, पण त्यांची फळं बऱ्यापैकी मोठे असतात. अशा व्हेरायटी तुम्ही कुंडीत पण लावू शकता.